Today's topic is crystal structure. क्रिस्टल स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीने तयार होतं हे आपल्याला आत्ताच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होण्यासाठी काय काय गरज पडेल. सगळ्यात महत्त्वाचं असेल तुमचं लॅटिस. लॅटिस इज three-dimensional geometrical point structure. काय असेल लॅटिस? 3-dimensional geometrical point structure. कशा पद्धतीने? ज्या पद्धतीने आपण ठिपक्यांची रांगोळी काढतो त्या पद्धतीने एक पॉइंट स्ट्रक्चर जे तयार होईल, दॅट पॉइंट स्ट्रक्चर इज नोन ॲज लॅटिस. ओके. सेकंड जो तुमचा टॉपिक असेल तो असेल तुमचा बेसिस. व्हॉट इज बेसिस? व्हेन each lattice point is attached each lattice point is attached by particle of crystal. particle of crystal. particle कोण असेल? ॲटम, आयन और मॉलिक्यूल. जेव्हा लॅटिस पॉइंटला पार्टिकल अटॅच होईल त्यावेळी काय फॉर्म होईल? इट फॉर्म्स बेसिस. इट फॉर्म्स बेसिस. कन्सिडर करू की बेसिस आपलं अशा पद्धतीने असेल. दिस इज पार्टिकल ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रिस्टल. सो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा पद्धतीने फॉर्म होईल त्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय असेल लक्षात घ्या. लॅटिस प्लस बेसिस इज इक्वल टू क्रिस्टल लॅटिस. इज इक्वल टू क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिसलाच और क्रिस्टल लॅटिसला दुसरं नाव आहे स्पेस लॅटिस. मग ह्या वरील फॉर्म्युला अनुसार जर आपण डायग्रॅम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर बघा डायग्रॅम कशा पद्धतीने येईल. दिस इज अवर लॅटिस. राईट. दिस इज अवर लॅटिस प्लस बेसिस काय असेल? जस्ट आता ड्रॉ केलेलं आपण. दिस पार्टिकल ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रिस्टल इज इक्वल टू क्रिस्टल स्ट्रक्चर. कशा पद्धतीने क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टल लॅटिस फॉर्म होईल? प्रत्येक लॅटिस पॉइंटला हा पार्टिकल अटॅच केल्यानंतर जे स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार आहे that structure is known as crystal lattice. आला लक्षात? लॅटिस प्लस this is basis, it gives
crystal lattice. आलं लक्षात? Lattice, that is 3D geometrical point system. Basis, that is particle of that crystal. And if these particle of crystals are attached to these all lattice point, it gives crystal lattice or space lattice. Okay, got it? Good.